नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका। श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर दुर्वा आणि नारळाचं काय करायचं याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। बघा, महाराष्ट्रात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे। मात्र गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ आलेली आहे। या दरम्यान गणरायाचे विसर्जन केल्यानंतर दुर्वा आणि नारळाचं नेमकं काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, तर याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। गणरायाच्या विसर्जनानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी कलशात ठेवलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेले पाणी पिंपळ किंवा वडाच्या झाडाला घालावे। तसेच कलशामधील पाणी घरातील तुळस आणि इतर कुंडीतही तुम्ही टाकू शकता। यामुळे घरात सुख समृद्धी राहते। गणेश विसर्जनाच्या दिवशी पूजेच्या वेळी गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात। तसेच यामधील थोडी दुर्वा आपल्या घरातील कपाटामध्ये ठेवावी। यामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि पैशाची कमतरता दूर होईल। गणेश विसर्जनाच्या वेळी कलशावर जो नारळ ठेवतो किंवा गणरायाची प्राणप्रतिष्ठा करताना जो नारळ गणरायाजवळ ठेवण्यात येतो तो फोडून सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा। गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर दुर्वा आणि नारळाचं काय करावं याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।